नमस्कार मंडळी, राम राम. आम्ही पंढरीच्या वाटेवर वादळ वार्ता या कार्यक्रमासाठी चाललो असताना या ठिकाणी बसमध्ये एक वारकरी बाबा दिसलेले आहेत, आमच्यासोबत बसलेत आणि या ठिकाणी आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. बाबा, कुणीकडे निघालात? पंढरीला. पंढरीला काय करणार आहे जाऊन? आता सोहळ्यामध्ये तिथं दर्शन करायचं, भजन म्हणायचं. ठीक आहे. आणि मुलं बाळ? 2 मुली हा. एक मुलगा आहे. हां. हा. तर मग शेतामध्ये काय पेरलेलं आहे? आता शेतामध्ये कापूस आहे. बरं. आणि तुमच्या मंडळी गेल्या 1.5 महिना झालं वारल्या. बरं. कशाने? त्या लग्नाला चालल्या होत्या, ती गाडीहून पडून वारल्या. बघा, खरोखरच किती एक माणसावर दुःख असतंय. या ठिकाणी या महाराजांवर एवढं संकट असताना, एवढं दुःख असताना या ठिकाणी पंढरीची वारी चुकून देत नाहीत. मला एवढंच आठवतं, या बसमध्ये बसल्यानंतर बाबाकडे बघून आमचे चोले महाराज सदा म्हणत असतात, दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात. त्यामुळं ना मायबाप या आज जीवन जगत असताना प्रत्येकावर संकट असतात, दुःख असतात, परंतु त्या दुःखामध्ये कसं सुख शोधता येईल हेच बघायचं. आणि या माऊलीचा आदर्श घेण्यासारखं ते करतात आणि त्यांची वारी अजून पण ते चुकून देत नाहीत. खरोखरच बाबा धन्यवाद तुमचं. माऊलीला काय मागणं का? तुमचं मागणं काय आहे पंढरीला? पंढरीला मागणं का? सुखात ठेवा माऊली महाराजांनी. वा वा वा. बघा, धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद मंडळी. राम राम.